आज सकाळपासूनच झाली लाडक्या बहिणींना SMS पडायला सुरुवात। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी। सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, परंतु कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज पडत आहेत व 14 हप्ता आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर येणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील। चला तर वळूया आजच्या व्हिडिओकडे। मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मोठा निर्णय, तो म्हणजे 14 हप्ता वाटप संदर्भात। कारण की सकाळपासून काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सुद्धा पडलेले आहेत। आता हे पैसे काही निवडक लाडक्या बहिणींच्याच खात्यावर पडलेले आहेत। याचं कारण म्हणजे काय, तर पैसे पाठवण्याची ट्रायल रन जी आहे ती चालू झालेली आहे व मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत आता पैसे वितरित करण्यात येणार आहेत। आतापर्यंत भरपूर याद्या आल्या होत्या, परंतु आज अखेर ओरिजिनल नवीन यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि ती सुद्धा 14 हप्त्या वाटप संदर्भात। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पडणार आणि यादी नेमकं कोणती आहे। तर मुख्यमंत्र्यांनी 14 हप्त्या संदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। यादी क्रमांक 1, यादी क्रमांक 2 आणि यादी क्रमांक 3। तर या 3 याद्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत लाडक्या बहिणीसाठी, कारण की पहिल्या यादीमध्ये असणार आहेत पात्र लाडक्या बहिणी, दुसऱ्या यादीमध्ये असणार आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी किंवा योजनेतून बाहेर काढलेल्या लाडक्या बहिणी, आणि तिसऱ्या यादीमध्ये असणार आहेत पेंडिंग यादीमध्ये लाडक्या बहिणी असणार आहेत। कारण याच यादीच्यानुसार पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। कारण की मुख्यमंत्र्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, आम्ही फक्त ओरिजिनल आमच्या लाडक्या बहिणींनाच पैशांचं वितरण जे आहे ते करणार आहोत। चला तर जाणून घेऊया तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीमध्ये असणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार की नाही। कारण की आत्ताच आलेल्या सर्वात मोठ्या अपडेटनुसार नवीन याद्यांच्या अंतर्गत पैशांचं वितरण केलं जाणार आहे आणि 14 हप्ता जो तो आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। अतिशय जबरदस्त अपडेट आहे मित्रांनो, कारण की भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी 13 हप्ता जसा मिळाला तशी 14 हप्त्याची वाट पाहत होते आणि आज मित्रांनो अखेर तो दिवस उजडलेला आहे आणि याच आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 14 हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आणि वरती तुम्ही मेसेज देखील पाहिले असतील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे। कारण पैसे जमा कशामुळे होत आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी आत्ताच नवीन आदेश दिलेले आहेत। आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप, अशा पद्धतीचे सक्त आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे तुमचे बहिणींचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी दिलेला आहे। आणि आता याद्या देखील तुम्हाला मी सांगणार आहेच पुढे, तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये असणार, कसं ओळखायचं त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोतच। त्याच्या अगोदर मित्रांनो सोमवारपासून म्हणजे आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कारण की आदितीताई तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे, आम्ही बँकांकडे निधी जो तो पाठवलेला आहे। म्हणजेच काय, तर पैसे जे आहेत ते बँकांकडे पाठवले आहेत आणि तेच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता किती पैसे मिळणार किंवा लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने लाभ मिळणार त्या जाणून घेऊया। नवीन यादीनुसार 20 जिल्ह्यांची यादी जी आहे ती नावं जी आहे ती जाहीर झालेली आहेत आणि या 20 जिल्ह्यांच्या अंतर्गत तुम्ही जर असाल तर तुम्हाला आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। चला तर जाणून घेऊया या 20 जिल्ह्यांची नावं आपण तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील कळेल आज आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार का आणि कोणत्या बहिणींना पैसे येणार। चला तर वळूया मेन अपडेटकडे। सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणारच आहोत, त्याच्या अगोदरच अंगणवाडी सेविका ज्या आहेत ते तुमच्या दारी निघालेले आहेत। आता कशामुळे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहेत एक गोष्ट जाणून घ्या। भरपूर दिवसापासून लाडकी बहिणी काही बहिणींचे पगार जे ते बंद पडलेले होते आणि त्याच्याविषयीची अपडेट जी आहे तुम्हाला आपण याच्या अगोदरही दिली होती, परंतु आता नवीन अपडेट आलेली आहे। ती म्हणजे काय, तर अंगणवाडी सेविका ज्या आहेत तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत, किती ओरिजिनल महिला आहेत व एका घरात एकाच महिलेला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तुम्ही म्हणा सर आता एकाच महिलेला कशामुळे, तर हे पहा लाडकी बहीण योजना जी आहे ती सर्वांसाठी नक्कीच आहे, परंतु एका घरात जर 2 महिला असतील आणि त्यातील एक महिला जर नोकरदार असेल किंवा तिला कुठे जरी चांगले जॉब असेल तर त्या महिलेला पगार बंद होणार आहे आणि ज्या महिलेला नोकरी नाही किंवा काही नाही तर अशा एका घरात एकच महिलेला पगार वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे। येत्या 2 दिवसापासून 2 दिवसात अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या तुमच्या घराकडे निघणार आहेत किंवा तुमच्या घरी येणार आहेत आणि आता कशा पद्धतीने चेकिंग जी आहे ती केली जाणार हे देखील जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता जो मिळत राहणारच आहे आणि हप्ता वाढ सुद्धा मित्रांनो नक्कीच केली जाणार आहे। 2100 रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 14 हप्त्यापासून। अतिशय जबरदस्त व आनंदाचे अपडेट आलेले आहे। त्याच्या अगोदर तुमची चेकिंग कशा पद्धतीने होणार, कोणत्या लाडक्या बहिणीला लाभ देणार, कोणाचा लाभ बंद करणार, कशावर नियम अवलंबून असणार, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी डॉक्युमेंट कोणते तयार ठेवायचे
ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो मित्रांनो. तर डॉक्युमेंट असे तयार ठेवायचे आहे तुम्हाला. सर्वात प्रथम म्हणजे तुमचं उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि जर उत्पन्न दाखला काढला असेल तर मग पुढचं काम करायचं आहे तुम्हाला. पिवळे किंवा केशरी कुपन जर असेल तुमच्याकडे तर त्याची एक झेरॉक्स तुमच्याकडे नक्कीच काढून ठेवा, कारण ती देखील नक्कीच कामाला येणार आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर झालेली आहे, परंतु कोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात येणार आहे तर त्याची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे या बँकांना मिळणार प्राधान्य म्हणजेच काय, तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर सर्वात अगोदर लाभ तुमच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे. कारण की याच्यामध्ये असणार आहे शासकीय बँका, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI मध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभाचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि तिसरी सर्वात महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. पोस्टाच्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला लाभ जो तो दिला जाणार आहे, कारण की शासकीय पगार जे आहे ते शासकीय बँकेमध्ये सर्वात अगोदर जे आहे ते वितरित केले जात असतात. चला तर जाणून घेऊया आता महत्त्वपूर्ण पुढील अपडेट. नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता 3 दिवस 36 जिल्हे कशामुळे, तर हे पहा, पैसे जे आहे ते वितरण जे आहे ते DBT माध्यमाद्वारे केले जात असताना DBT माध्यम जे आहे हे आहे ते एका दिवशी 35 ते 40 लाख महिलांपर्यंतच लाभ एका दिवशी पोहोचवू शकते आणि या कारणास्तव 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात उशिरा पैसे जे ते मिळणार आहेत. तर यामधील सर्वात आलेल्या महत्त्वपूर्ण अपडेटनुसार आजपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो, ती म्हणजे हिंगोलीपासून. आता तुम्हाला हिंगोलीपासूनच का मित्रांनो, तर हे पहा, हिंगोली या ठिकाणी भरपूर दिवसापासून पैसे जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा झाले नव्हते. अक्षरशः त्यांना 12 व 13 हप्ता देखील मिळालेला नव्हता. या कारणास्तव हिंगोलीपासून सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर परभणी आहे मित्रांनो, नांदेड आहे, जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, धाराशिव, सोलापूर व अहिल्यानगर. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते DBT माध्यमाद्वारे वितरित केले जाणार आहेत. आणि याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित केले जाणार, तर उद्या असणार आहे मित्रांनो पुणे साईडचा विभाग. पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे सोबतच नंदुरबार. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त जिल्हे असणार आहे, त्यामध्ये मग नागपूर आहे, अमरावती आहे, वर्धा आहे, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, जळगाव देखील त्यामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्हे महाराष्ट्रामध्ये पैशांचं संपूर्ण 3 दिवस पैशांचा अक्षरशः पाऊसच होणार आहे आपण असे म्हणू शकतो. कारण की जेवढ्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या, त्यांचे थकीत हप्ते राहिले होते, अशा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते करण्यात येणार आहे. आणि हे पैसे तर तुम्हाला मिळणार आहेतच मित्रांनो, परंतु या पैशांसोबतच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट देखील आले, ती तुम्ही जाणून घेणे अतिशय आवश्यक आहे. पैसे आले नसतील किंवा याच्या अगोदर पैसे जमा झाले नसतील तर हे कामं करून टाका तुम्ही. तुम्हाला सुद्धा 12वा 13वा आणि 14 हप्ता 3 हप्ते एकत्रितरित्या जे ते जमा होऊ शकतात. फक्त मी जे कामं सांगत आहे ते एक लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हाला तेवढ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला नक्कीच पैसे जे ते मिळूनच जातील. कुठल्याही प्रकारची अडचण, दिरंगाई किंवा उशीर अजिबात होणार नाही. चला तर जाणून घेऊया महत्त्वपूर्ण कामं. सर्वात पहिलं आहे आधार सेटिंग तुमचं चेक करा, कारण की भरपूर महिलांचा विषय असा झालेला आहे, सुरुवातीला आधार सेटिंग होतं परंतु काही दिवसानंतर ते आधार सेटिंग ऑटोमॅटिक कॅन्सल झालेलं आहे. त्यामुळेच तुम्हाला पुन्हा एकदा आधार सेटिंग चेक आहे का नाही ते चेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर बँक KYC मध्ये बँकेत जाऊन देखील तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण वेबसाईटवर देखील नवीन KYCचं ऑप्शन आलेलं आहे. सध्या ते चालू झालेलं नाही, परंतु जसे चालू होते त्या दिवशी त्वरित आपली KYC करून घ्या, कारण ज्या महिला KYC करतील त्याच महिलांना पुढील लाभ जो वितरित करण्यात येणार आहे किंवा मागील लाभ जर राहिला असेल तर तो लाभ तरच त्या महिलांना मिळून जाणार आहे. याच्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला तयारच ठेवायचं आहे, तुमच्याकडे झेरॉक्स त्याची काढून ठेवायची आहे. आणि 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर त्याचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला काढावे लागणार आहेच, कारण की लाडकी बहीण योजनेचा लाभ जो तो टप्प्याटप्प्याने व स्पष्टरित्या तुम्हाला वितरित केला जाणार आहे आणि ओरिजिनल लाडक्या बहिणींना त्याचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. आता आम्ही तुम्हाला यामध्ये मदत देखील करणार आहोत पैसे मिळवून देण्यासाठी. ती कशा पद्धतीने करणार ते लगेच आपण जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, काळजी अजिबात करायची नाही मित्रांनो. टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो, कारण की आतापर्यंत पैसे आले नसतील तर वर सांगितल्याप्रमाणे सर्व कामे जे आहेत तुम्ही पूर्णपणे करा. 100% तुम्हाला पैसे तर मिळणार आणि आज सर्व पैसे जे आहेत तुम्हाला येणार आहेत, कारण की आजपासून 12वा 13वा आणि 14 हप्ता जो तो तुमच्या खात्यामध्ये एकत्रितरित्या जो तो 5,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आणि काही लाडक्या बहिणींना मेसेज देखील आलेले, ते मेसेज देखील आपण तुम्हाला प्रूफच्या संदर्भात दाखवलेले आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे 14 हप्ता वाटप संदर्भात. 14 हप्ता किती देणार, कशा पद्धतीने देणार, तर मित्रांनो
नवीन जी आर आल्यानुसार 14 हप्ता 21 रुपये देखील तुम्हाला मिळू शकतो. हो मित्रांनो, जी आर तर आलेला आहे 21 रुपये वाटप संदर्भात, परंतु त्याच्याविषयी ऑफिशियल माहिती लवकर तुम्हाला मिळणार आहे. आणि 3 भाव आहेत मित्रांनो, तुम्हाला लाडक्या बहिणी लक्षात घ्या. एकनाथ भाऊ, देवा भाऊ आणि अजितदादा पवार भाऊ. तर या 3 भावाचे 3 मोठे निर्णय यांनी घेतलेले आहेत. 14 हप्ता वाटप संदर्भात आम्ही 21 देणार हे आमचं वचन आहे आणि आम्ही ते पाळणारच अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे. आणि रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला 3000 रुपये जर आले नसतील तर ते देखील आज तुमच्या खात्यामध्ये जे ते जमा केले जाणार आहेत. सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी राहिल्या होत्या रक्षाबंधनच्या टायमाला, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे वितरण करण्याचा दुसरा टप्पा जो तो सुरुवात झालेली आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता महत्त्वपूर्ण अपडेटकडे वळूया. आपल्या 13वा अधिक 14वा हप्ता जर मिळाला नसेल तर तो दोन्ही हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 3000 रुपये जे ते लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत वितरित केले जाणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी 5 नवीन मोठे गिफ्ट जे आहेत ते जाहीर झालेले आहेत. आता हे गिफ्ट कशामुळे जाहीर झालेले आहेत, तर लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेलही वर्षपूर्ती सोहळा जो असतो त्या सोहळ्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नवीन गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेला आता तुम्ही पाहिलं असेल 12 हप्ते जमा झाले, म्हणजेच काय तर 1 वर्ष जे आहे ते अख्खं पूर्ण झालेलं आहे. आतापर्यंत तुम्हाला 18,000 ते 20,000 लाभ शासनाने वितरित सुद्धा केलेला आहे. आणि याच्याच आनंदामध्ये आदित्य तटकरे यांनी स्पष्टरित्या सांगितलं आहे की आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते 5 मोठे गिफ्ट देणार आहोत. जबरदस्त गिफ्ट आहेत मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. हे गिफ्ट जर तुम्हाला पाहिजे असतील तर यासाठी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागेल, कारण की गिफ्ट तर 100% मिळणार आहे, सर्वांना मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी लगबगीने अर्ज करतील किंवा तातडीने त्याच्यावर ॲक्शन घेतील अशाच लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहेत. तर ही 5 गिफ्ट कोणते असणार, तर सर्वात पहिलं गिफ्ट मित्रांनो तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी शासनातर्फे नवीन योजना जी आहे ती चालू होणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. अक्षरशः ही योजना चालू देखील झालेली आहे, कारण याच्याविषयीचे GR देखील ऑफिशियल GR आलेले आहेत. व लाडक्या बहिणींना एका घरामध्ये 1 सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता सिलाई मशीन कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, तर हे पहा, ज्या लाडक्या बहिणी ओरिजिनल आहेत, त्या कष्टाळू आहेत व सोबतच त्यांनी कमीत कमी लाडकी बहिणी 10 हप्त्यांचा जर लाभ घेता असेल तर अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन जी वितरित केली जाणार आहे. सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येणे बंधनकारक आहे. तुम्हाला सिलाई मशीन चालवता येते की नाही ते देखील तुम्ही सांगू शकता. खाली व्हिडिओचा हाईपचं ऑप्शन आहे, हाईपचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही सांगू शकता मला सिलाई मशीन चालवता येते म्हणून. कारण की ज्या लाडक्या बहिणी सिलाई मशीन चालवत आहेत अशाच लाडक्या बहिणींना सिलाई मशीन जे आहे ते वितरित केली जाणार आहे. त्यांच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता दुसरं गिफ्ट मित्रांनो आहे महिलांसाठी सौर ऊर्जेवर चालणारा घरातील पंखा. भरपूर लाडक्या बहिणींनी पाहिले असेलही, आता सौर ऊर्जेवर चालणारे तुम्ही विहिरीमध्ये पाहिलं असेल, विहिरीवर सौर ऊर्जेवर चालणारी मोटार देखील वितरित केली जात असते किंवा विहिरीवर तुम्ही सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट देखील बसून घेऊ शकता. आणि आता नवीन आलेल्या योजनेनुसार घरामध्ये सौर ऊर्जेवर चालणारा पंखा देखील तुम्हाला मिळून जाणार आहे. कारण की ह्या सौर ऊर्जेचा एक पंखा असणार आहे, एक 8,000 ते 10,000 रुपयाचा पंखा असणार आहे. त्यामुळे याचे अर्ज देखील लवकरच चालू होणार आहे. GR तर आलेला आहेच, परंतु त्याचे अर्ज कधी चालू होणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला देत येणार आहोतच. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवायचे, कारण की सौर ऊर्जा चालणार त्याचे पंखे जसे अर्ज चालू होतील त्या क्षणी आम्ही तुम्हाला अपडेट देखील देणार आहोत व कशा पद्धतीने तुम्हाला सौर ऊर्जेचा पंखा मिळेल ते देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोतच. आता महत्त्वपूर्ण म्हणजे मित्रांनो तिसरं गिफ्ट कोणतं असणार आहे, तर तिसरं गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो. तिसरं गिफ्ट जे आहे ते असणार आहे तुम्हाला भांडी योजना, भांडी संच योजना. तुम्ही पाहिली असेलही भरपूर दिवसापासून भरपूर लाडक्या बहिणी भांडी वाटप झालेले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा अर्ज जो आहे तो करायचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी बांधकाम कामगार योजनेचा अर्ज करतील अशा लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची भांडी जी आहे ते मोफत वितरित जे आहे ते केले जाणार आहेत. कारण की भांडी संच जो आहे तो लाडक्या बहिणींसाठीच डिझाईन केलेला आहे. त्यामध्ये 30 प्रकारचे नवनवीन भांडी जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, या 5 गिफ्टमध्ये तिसरं महत्त्वाचं गिफ्ट आहे ती म्हणजे काय, तर घरकुल योजना देखील लाडक्या बहिणीसाठी चालू झालेल्या आहेत. व 2 लाख रुपयांचं घरकुल जे ते लाडक्या बहिणींना वितरित करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे. याचे घरकुलाचे अर्ज देखील चालू झालेले आहेत. त्वरित अर्ज करायचा आहे तुम्हाला. जर तुम्हाला त्याचं डॉक्युमेंट अतिशय छोटे डॉक्युमेंट लागणार आहेत. आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल किंवा तुम्हाला इतर दुसरे जे आहे ते डॉक्युमेंट जे आहे ते उत्पन्न दाखल ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत व घरकुलाचा देखील लाभ तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे 5 गिफ्ट
आणखी 5वं गिफ्ट तर राहीलच आहे मित्रांनो सांगायचं. 5वं गिफ्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर संपूर्ण अटी जर पूर्ण करत असाल लाडकी बहीण योजनेच्या, तर तुम्हाला वर्षपूर्ती सोहळ्याच्या निमित्त 3,000 रुपये जे आहे ते 2 हप्त्याचे एकत्रितरित्या जे आहे ते दिले जाणार आहेत. व 14 हप्ता जो आहे तो 2100 रुपये हप्तावाढ 600 रुपयांची हप्तावाढ जी आहे ती करण्यात येणार आहे. आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पैशांचं वितरण देखील करण्यात येणार आहे. या 3 भावांनी तुमच्यासाठी 3 मोठे निर्णय जे आहेत ते नक्कीच घेतलेले आहेत. व या निर्णयाचा फायदा फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींना 100% होणारच आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला जे आहे ते जॉईन राहा. कारण की कुठलीही अपडेट असो, छोटी असो, मोठी असो, महत्त्वाची असो किंवा कमी महत्त्वाची असो, प्रत्येक अपडेट जे आहे ते आपलं चॅनल तुमच्यासाठी सर्वात अगोदर घेऊन येत असतं. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आहे, फुकट आहे लाईक करायचं मित्रांनो. चॅनल जर प्रथमच आलेला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खाली हाईपचं ऑप्शन दिसतं तर हाईपचं ऑप्शन देखील तुम्ही क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण केलं जाणार आहे. अशाच नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब मराठी. थँक्यू.